आज आम्ही बनवणार आहोत चवळीची उसळ। चवळी ही रातभर भिजवून ठेवलेली आहे आणि आम्ही मीठ टाकून उकळून घेतलं ह्याला। आणि फोडणीसाठी लागणारे साहित्य जिरे मोहरे कढीपत्ता कोथिंबीर मिरच्या आणि कांदा टोमॅटो मीठ हळद आणि मॅगी मसाला। प्रथम कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं। तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे मोहरे घातले, कांदा घालायचा त्याच्यामध्ये, कांदा मस्त खरपूस भाजून घ्यायचा। त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा, मिरच्या घालायच्या, कांदा खरपूस भाजल्यानंतर त्यात टोमॅटो ॲड करायचं। टोमॅटो छान मेल्ट होऊ द्यायचं, त्याचा आंबटपणा उसळीमध्ये शिरेल आणि खूप मस्त टेस्ट येईल। अतिशय चविष्ट अशी ही असते, खूप हेल्दी असते। टोमॅटो मेल्ट होऊ द्यायचं, त्यासाठी झापायचं थोडं वेळ। टोमॅटो थोडेसे मेल्ट झालेले आहेत, त्याच्यामुळे हळद ॲड करायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ थोडंसं घालायचं, त्याच्यामध्ये आपण लास्टला मॅगी मसाला घालणार आहोत, त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं, थोडंसं मीठ घालायचं। आपण शिजताना पण मीठ घातलेलं होतं, थोडंसं फोडणीमध्ये पण थोडंसं घालायचं। आणि त्याच्यामध्ये आता चवळीची उसळ ॲड करायची। ही छान मिक्स करून घ्यायची। याच्यामध्ये मॅगी मसाला घातला ना की मुलं खूप आवडीनं खातात आणि खूप हेल्दी असं असतं हे। आता हे मस्तपैकी कलर आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मॅगी मसाला ॲड करायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। आणि नंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर टाकल्यानंतर एक 5 मिनिट वाफ बसून द्यायची आणि गरम गरम सर्व करायचं। रेडी झालेली आहे चवळीची उसळ। त्याच्यामध्ये लिंबू घालूनही खाऊ शकता, खूप छान टेस्ट आहे याची। तुम्ही ट्राय करा आणि कमेंट्स करा।